राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरतून वादंग निर्माण झालेला आहे। काल राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये दोन गटांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। दगडफेक झाली, जाळपोळ झाली, गाड्यांची तोडफोड झाली। खरं तर सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांवरतून आज विधिमंडळामध्ये आमने-सामने आलेले आहेत। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। अमोल मिटकरीजी, सातत्यानं औरंगजेबाच्या गोष्टीवरतून राज्यामध्ये सातत्याने वाद पेटताना पाहायला मिळत आहेत। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये तर थेट दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? दंगल भडकवणाऱ्या दंगलखोरांना माझा प्रश्न आहे की औरंगजेबाची कबर उखडली तर स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? महाराष्ट्राचे प्रश्न मिटतील का? आणि याच वेळेस तुम्हाला औरंगजेब कसा आठवला रे? ज्या शिवाजी महाराजांचा अपमान प्रशांत कोरटकरनी केला, त्या नागपूरमध्ये ह्या संघटना ज्या आंदोलन करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतायत, हे त्यावेळेस का नाही आले पुढे? आमचा प्रश्न स्पष्ट आहे की महाराष्ट्राला ह्या दंगली नको आहेत। ह्या दंगल भडकवण्यामागे षडयंत्र कोणाचं आहे? सरकारला गालबोट त्यांना लावायचं आहे का? सरकारला त्यांना बदनाम करायचं आहे का? या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। आणि प्रवीण दटके जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि देवेंद्रजींचे जवळचे आहेत, त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की पोलीस प्रशासन याला कुठेतरी कारणीभूत आहे आणि बाहेरून लोक आली होती, या त्यांच्या आरोपाचं सुद्धा बारकाईनं मला असं वाटते समाधानकारक उत्तर सरकारने शोधावं। आणि इंटेलिजन्सचं हे फेल्युअर आहे का? आणि जर असेल तर त्याच्यावर सरकारने तात्काळ कारवाई करावी। कारण नागपूर सारखी उपराजधानीमध्ये अशा प्रकारची दंगल भडकणं किंवा भडकवणं हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे। खरं तर औरंगजेबाची कबर ही नेस्तनाबूत करावी असं सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडनं आणि विश्व हिंदू परिषद, त्या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे। त्यावरती संजय राऊत जे तुमचे विरोधक आहेत ते म्हणतात आहेत की औरंगजेबाच्या कबरीवरती देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी चालून जावं फावडा कुदळ घेऊन आणि ती कबरच नेस्तनाबूत करावी म्हणून। असं आहे, संजय राऊत काय बोलतात हो त्यांना त्यांचं लखलाभ। माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या पुढचे काय सामनामधून तुम्ही लिहा ना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात। काय औरंगजेब घेऊन बसलात? औरंगजेबाची कबर हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतला विषय आणि त्याला संरक्षण केंद्र सरकारनं दिलं, त्यामुळे राज्य सरकारला ते संरक्षण द्यावं लागतं। हे कालच्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्यातरी कार्यक्रमात, अधिवेशनात नाही पण कोणत्यातरी कार्यक्रमात हे वक्तव्य केलं। याचा अर्थ औरंगजेबाची कबर ही पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली कबर आहे, त्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं संरक्षण असतं। आता जर ती कोणाला तोडावी वाटत असेल, ती कोणाला तोडावी वाटते तर सध्या ती टी राजाला तोडावी वाटते। टी राजाने हातात कुदळ पावलं घेऊन जावं। आणि संजय राऊतांनी असं बरळण्यापेक्षा शेतकऱ्यांवर लिहा ना जरा त्या सामनामध्ये। तुम्ही काय बोलता? तुमचे एक बोट तुम्ही इकडे दाखवता, चार बोट तुमच्याकडे पण आहेत। नितेश राणेंची वक्तव्य सातत्यानं आक्षेपार्ह आहे, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी आहेत। त्यांनी मध्यंतरी वक्तव्य केलं की औरंगजेबाची कबर तर नेस्तनाबूत झाली पाहिजे। त्याच्यानंतर ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम मावळा नव्हता। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे युद्ध झालं ते हिंदू विरुद्ध मुस्लिम असं होतं, अशी सातत्यानं वक्तव्य त्यांच्यावरती केली जातात। विरोधकांकडनं मागणी केली जाते की त्यांना एकंदरीतच समज तरी दिली पाहिजे, नाहीतर त्यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी केली पाहिजे, कारण की ते जबाबदार मंत्री आहेत म्हणून। नाही, त्यांना मला असं वाटतं समज देण्याची आवश्यकता नाही, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आवश्यकता नाही, त्यांना इतिहासाची पुस्तकं वाचण्याची आवश्यकता आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास हा हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास आहे, तो त्यांनी वाचला नसावा, कारण त्यांच्या मागे व्याप खूप आहे। आता तर ते मंत्री आहेत आणि मंत्रिपदावर असताना कुठल्याही मंत्र्यांनी, ते मग अबू आझमी असतील आमदार किंवा मंत्री राणे साहेब असतील, या लोकांनी कुठलंही असं वक्तव्य करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळेस आपण त्या मंत्रिपदाची शपथ घेतो त्यावेळेस आपण एका प्रवाहाचं न राहता, एका समाजाचं न राहता आपण संविधानिक पदावर असतो। त्यामुळे अशी वादग्रस्त विधानं शक्यतोवर सर्वांनी टाळावी, कारण याच्यात फायदा कोणाचा नाही। शेवटी आपली लेकरं एसीत झोपतात आणि गरिबाची पोरं उघड्यावर मरतात, हे चित्र महाराष्ट्राला शोभणार नाही। टी राजा काल बरळला आणि एसीत झोपला असेल रात्री पिऊन, तशाच प्रकारे अबू आझमी बरळले आणि नंतर मग त्यांच्या घरात जाऊन त्यांनी त्यांची लेकरं सांभाळून ठेवली असतील। तुम्ही बघा, याच्यात सर्वसामान्य लोकांची लेकरं मरतात, त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अशा पदावर असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारीनंच बोललं पाहिजे, असं मित्र म्हणून माझी त्यांना पूर्वीपासून सल्लाही आहे आणि विनंती पण आहे। प्रदीप पुरोहित जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी लोकसभेच्या पटलावरती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्वी जन्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते असा थेट संदर्भ जोडलेला आहे। एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलनाच खासदार भाजपचे खासदार करताना पाहायला मिळतात। स्वतः नरेंद्र मोदीजींनी कधीही ती तुलना स्वतःशी केली नाही
किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक प्रसंग मला आठवतो की त्यांना जिरेटोप काही लोक घालणार होते, उतावीळ कार्यकर्ते, त्यावेळेस त्यांनी विनम्रपणे तो नाकारला आणि मावळ्यांची पगडी धारण केली. याचा अर्थ शिवाजी महाराज हे ग्रेट आहेत, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मोदीजी असतील किंवा का त्यांनी केली नाही. आता हा पुरोहित नावाचा जो कोणीतरी खासदार आहे, याला तात्काळ याच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा याला मेंटल हॉस्पिटलमध्ये तरी टाकलं पाहिजे. याला मानसिक शुद्धीकरणाची गरज आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोणत्याही नेत्याची तुलना हे चुकीची आहे, ते त्या नेत्यालाही आवडत नसतं. खरं तर कापूस असेल, त्याच्यानंतर सोयाबीन, या सगळ्या शेतकऱ्यांचा यक्ष प्रश्न जो आहे तो राज्यासमोर उभा असताना मात्र औरंगजेबाची कबर असेल, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर अशी वक्तव्य घेऊन सरकार ह्या मूळ मुद्द्यांना झाकू पाहतंय का, असं विरोधक सवाल उपस्थित करतात. विरोधकांचा सवाल उपस्थित करणं साहजिक आहे, पण सरकारमध्ये असताना माझी अपेक्षा अशी आहे की मूळ प्रश्नाला बगल देता कामा नये. मागच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता, मागच्या अधिवेशनात सरपंच संतोष देशमुखांचा मुद्दा ऐरणीवर होता, ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता. हे मुद्दे होते ना मागच्या अधिवेशनामध्ये. आताच्या अधिवेशनामध्ये या मुद्द्यांसह 2 ताज्या घटना, एक शेतकऱ्याची आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि 18 वर्षापासून पगार नाही म्हणून. मला सांगा, तुम्हाला मला मुलीवाळी आहेत, 18 वर्ष पगार नाही तर एका 3 वर्षाच्या मुलीला बापाने पत्र लिहिलं, हे वेदनादायी नाही आहे? आणि हे प्रश्न सभागृहात आले पाहिजे, हे आपल्याला वाटतं, आपल्याला भावना आहेत. शेवटी आपण माणसं आहोत. काय होतं, दंगे करणारे दंगे करतात आणि सर्व परिणाम लहान लेकरांना भोगावे लागतात. मला असं वाटते उर्वरित अधिवेशनामध्ये तरी ह्या प्रश्नाला सरकारने प्राधान्य द्यावं. आता औरंगजेबाचा मुद्दा बऱ्यापैकी आता लोकांनी तापवलाय, आता तो जरा विसरा आणि आता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र या, अशी माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अमोल मिटकरी होते. अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की आता तरी औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो विधानसभेमध्ये काढू नका, सत्ताधारी असतील विरोधक असतील, कारण की राज्यातील मूळ मुद्दे जे आहेत ते औरंगजेबाच्या मुद्द्यांवरतून कुठेतरी दुसरीकडे भटकले जातात आहेत आणि सामान्य लोकांना न्याय मिळत नाहीये. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते या विधिमंडळात झालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की औरंगजेबाच्या मुद्द्यावरती न भटकता सामान्य नागरिकांचे मुद्दे घेऊन लढा, असं आव्हान जे आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकडी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.